स्त्री, लावण्यवती, शारदा, सामर्थ्यवान, स्वामिनी, महिषासुरमर्दिनी. शक्ती म्हणजे स्रोत. शक्ती स्त्री शक्तीची विलोभनीय रूप. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही गुणांचं, त्या अव्यक्तांचं व्यक्त स्वरूप म्हणजे एका अर्थी शक्ती. तेव्हा आईच्या संवेदना कळत न कळत भ्रूणापर्यंत पोहोचत असतात आणि भ्रूणाची हालचाल आईपर्यंत पोहोचत असते. असं म्हणायला हरकत नाही की आईचं आणि भ्रूणाचं एक वेगळ्या प्रकारचं संभाषण सुरू असतं. थोडा खोलवर विचार केला तर आई आणि मूल या दोघांचं संभाषण कसं असेल याची कल्पना करणं कठीण होणार नाही. तुझ्या पोटात अगदी मजेत आहे. काहीच दिवस झाले की मी तुझ्या पोटात वाढायला सुरुवात केली आणि आई मी तर सांगू शकत नाही की मी किती किती खुश आहे. आणि सर्वात जास्त आनंद याचा होतोय की तू माझी आई आहेस.